आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत आमच्या आगरी कोळी लोकांच्या हळदीत केले जाणारे पारंपरिक पद्धतीतले मानाचे वडे। वडे करण्यासाठी आम्ही हा रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे। हा साफ करून घ्यायचा आणि बरं हा आपण किती घेतलेला आहे, हा आपण 1.5 किलो घेतलेला आहे तांदूळ। आणि 1.5 किलो तांदळासाठी आपण अर्धा किलो गहू घेतलेले आहेत। हे स्वच्छ करून घ्यायचे। त्यानंतर 1 वाटी भरून आपण उडदाची डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। अर्ध्या वाटीपेक्षा कमी आपण धण्याची डाळ, जिरं आणि मेथी दाणे घेतलेले आहेत। बरं, आता हे सगळं एकत्र करून ह्याची काही भाजणी वगैरे करायची नाही आहे। न भाजणी करता सगळं साहित्य एकत्र करून गिरणीत जेव्हा आपण देऊ ना, तेव्हा त्यांना इतकंच सांगायचं की आम्हाला हे जाडसर दळून पाहिजे, कारण आपल्याला याचे वडे करायचे। तर वड्यांसाठी आपल्याला थोडंसं दरदरीत दळून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता हे पीठ आम्ही वड्यांचं आहे। हे पीठ आम्ही चांगलं असं दळून घेतलेलं आहे वड्यांचं। तर तुम्हाला म्हणून मी मगाशी प्रमाण सांगितलं, जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या प्रमाणानुसार घेऊ शकता। त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। मगाशी तुम्हाला मी वड्याच्या पिठासाठी काय काय साहित्य लागलं आहे ते सांगितलं। आता काय करायचं आपल्याला, आपण हे पीठ दळून घेतलेलं आहे। हे पीठ दळून घेतल्यानंतर आता आपल्याला याची खोय घ्यायची आहे। जशी आपण भाकरीला घेतो ना, तशीच घ्यायची आहे। आणि जर आपल्याला उद्याला वडे करायचे असतील तर आदल्या दिवशी त्याची खोय घालून ठेवायची, म्हणजे त्याचं पीठ चांगलं दुसऱ्या दिवशीपर्यंत येतं। त्यामध्ये आपण घालणार आहोत गुळाचा खडा आहे, त्याच्यानंतर आपण मीठ घेतलेलं आहे, इथे खायचा सोडा आहे आणि पाणी घेतलेलं आहे। तर आता आपण करायला घेऊया। चला, आता आपण काय केलं, आपण लगडी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 2 ग्लास भरून आपण पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्याला जरा उकळी येऊ दे। आता आपण काय करूया, पाणी आपलं गरम होतंय, यामध्ये ना आपण गुळाचा खडा टाकूया आणि सोबत घालूया चवीपुरतं मीठ। आता याला ना आणखीन थोडी छान उकळी येऊ दे। आपण ना आता त्यामध्ये घालूया खायचा सोडा, 1 छोटा चमचा, तोही अर्धा चमचा घातलेला आहे। आता काय करूया, आपण त्यामध्ये पीठ घालूया आणि हे जास्त वेळ आपल्याला करायचं नाही, फक्त 1-2 मिनटं असं दांडळवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, हे बघा, हे छान वरखाली करून घेतलेलं आहे। आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। अगदी जास्त काही करायचं नाही आहे, पटापट होऊन जातं। आपण गॅस पण बंद केलेली आहे। आता ना आपण हे पीठ परातीत उतरवून घेऊया। तुम्ही पाहू शकता, आपण ना हे पीठ परातीत काढून घेतलेलं आहे। आता 1-2 मिनटं फक्त याची वाफ जाऊन दे, मग आपण हे मळायला घेऊया। आता ना आपण हे पीठ मळायला घेऊया। बरं, पीठ मळताना ना हे आपल्याला इतकं चांगलं मळून घ्यायचं आहे ना, जेवढं आपण चांगलं मळू ना तेवढे वडे आपले मस्त होतील। तुम्ही पाहू शकता, आपल्याला पीठ ना हे जेवढं जास्त मळू ना तेवढंच हवं आहे, नाहीतर ना आपले वडे असे कडक कडक होतील आणि पीठ पण नीट येत नाही। तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, तुम्ही जेवढं पीठ मऊसूत ठेवाल ना, वड्याचं पीठ मळताना जेवढं मऊसूत ठेवाल ना, तेवढे तुमचे वडे पण मस्त होतील, एकदम असे मऊसूत पावासारखे होतील। नाहीतर ना ते असे कडक होतात।
तुम्हाला दाखवते कितपत आपण हे मऊ केलेलं आहे। हे बघा कितपत मऊ केलेलं आहे। तर अशा प्रकारेच पीठ करून घ्या। एका बाजूला ना आपलं पीठ मळून झाले तर दुसऱ्या बाजूला आपल्याला त्याला द्यायचं आहे स्मोक। त्यासाठी आपण काय केलंय, कोळसा आपण गॅसवर ठेवलेला आहे, तो चांगला गरम करून घ्यायचा आहे। आता आपण काय करूया, हे पीठ जे मळलेलं आहे ना ते आपण या टोपामध्ये लगडीमध्ये ठेवूया आणि मध्ये ना एक होल पाडूया की जेणेकरून त्यामध्ये ना आपल्याला डिश ठेवता येईल आणि आपल्याला स्मोक देता येईल। आता ना हे आपण यामध्ये कोळसा ठेवूया आणि यामध्ये घालूया थोडंसं तेल आणि लावूया वरतून झाकण, म्हणजे ह्याला चांगलं स्मोक लागेल। आता हे 20 मिनिटं तरी आपण काढणार नाही आहोत। मंडळी 20 मिनिटं झाले। आता ना आपण झाकण काढूया। हे बघा आणि आता हे ना आपण काढून घेऊया आणि पुन्हा आपण झाकण ठेवून देऊया हे बाजूला। हां, आता तुमच्याकडे जर काय गरम कपडा असेल आता तर त्याच्यात गुंडाळलात ना तुम्ही तरी सुद्धा चालेल, पण आता गरमी इतकी आहे ना तर पीठ आपलं आरामात येऊन जाईल। आता आपल्याला हे रात्रभर ठेवायचं आहे, म्हणजे उद्या आपलं पीठ चांगलं येऊन जाईल। काल आपण जे पीठ मळलेलं होतं ना ते आपण काढून बघूया। हे बघा हे छान असं पीठ आलेलं आहे। हे बघा हां, आता आपण वडे करायला घेऊया। आता ना आपण वडे करायला घेऊया आणि एकीकडे आपलं तेल पण तापलंय। हे बघा असे छोटे छोटे गोळे घेऊन मध्ये भोक पाडायचा आणि अलगद सोडायचं। थोडं थोडं हाताला पाणी घ्यायचं। पाणी घेतल्याने काय होईल, ते चिकटणार नाही पीठ। अशा प्रकारेच आपण सगळे वडे करणार आहोत। आता हे वडे जे टाकलेत ना आपण ते आपल्याला ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅस ना मीडियम ठेवा, नाहीतर काय होतं वरचं कोटिंग लाल होतं आणि आतमध्ये वडा शिजला जात नाही। तर त्यामुळे मीडियम गॅसवर हे करत राहा। एक बाजून आपण पलटी मारतोय। बघा कलर ना चेंज झालेला आहे, तो तुम्हाला दिसतच असेल। दुसऱ्या बाजूला पण असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे। तुम्ही पाहू शकता, बघा आपला वडे आपले झालेले आहेत, कलर पण चेंज झालेले आहे आणि मस्तपैकी ते फ्राय करून झालेले आहेत। बघा काय दिसतात ना, असे गरमागरम वडे तुम्ही चहा सोबत पण भारी लागतात। सोबत तुम्ही चिकन सोबत खावा, मटणा सोबत खावा किंवा भाजी सोबत खावा। बरं काहीच नसेल ना तर तुम्ही नुसता खावा तरी एक नंबर लागतो। तर नक्की घरी ट्राय करा। आता आपण ना असे सगळे वडे करून बघणार आहोत। आगरी कोळी लोकांच्या लग्नात हळदीला वडे असतातच असतात। आता हे वडे पण आपण अशा प्रकारेच फ्राय करून घेऊया। हे बघा हे पण वडे झालेले आहेत। आता हे ना आपण काढून घेऊया। अजिबात तेलकट होत नाही।
असे गरमागरम वडे चिकन, मटण, भाजी किंवा चहासोबत खाल्ले ना एकदम भारी लागतात. तर नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.